ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजची जी कथा आहे ती आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाची. जेव्हा भगवान शंकराचे लग्न हे माता पार्वतीसोबत ठरले तेव्हा सर्व देवी देवता भगवान शंकराकडे आले आणि म्हणाले, हे महादेव, आज तुमचं लग्न आहे, त्या कारणामुळे तुम्ही छान तयार व्हा. पण महादेव म्हणाले, मी जसा आहे तसा माझा स्वीकार हा पार्वतीने केलेला आहे, त्यामुळे मी असाच येईल आणि कुठलाही शृंगार करणार नाही. महादेवाची सुंदर अशी वरात ही निघाली. त्यामध्ये भूत प्रेत देवी देवता सर्व उपस्थित होते. जेव्हा पार्वतीची आई मैनावतीला वाटले की वरात इतकी सुंदर असेल तर महादेव किती सुंदर असतील, नाही का? ती आरतीचे ताट घेऊन महादेवाला ओवाळ्यासाठी बाहेर आली आणि जेव्हा तिने बघितलं की ज्याच्या अंगावर भस्म, गळ्यात वासुकी नाग, डोक्यावर चंद्रमा, जटेमध्ये गंगा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि हातात त्रिशूळ असे रूप पाहून ती घाबरली, भयभीत झाली आणि चक्कर येऊन खाली पडली. तर हा भगवान शंकराचा अवतार जेव्हा तिने बघितला ती खूप घाबरली. असे हे आपल्या त्रैलोक्याचे स्वामी भगवान शंकर, ज्यांना आपण देवांचे देव महादेव असेही म्हणतो, तसेच त्यांना भोलेनाथसुद्धा म्हणतो. तर हा जो दिवस होता हा दिवस होता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी, जो आपण साजरा करतो तो म्हणजे महाशिवरात्री. तर भगवान शंकराचे हे जे भोळे भाबडे रूप आहे तेच आपल्याला प्रभावित करते, नाही का? भक्तांच्या धाकेला धावून येणारे हे आपले भोले बाबा. हा श्रावण महिना जो आहे तो आपल्या सर्वांना खूप आवडतो, नाही का? तर त्यामध्ये तसेच या महिन्यात येणारे जे सण आहेत ते आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करतो. पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.